कंस चाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम् अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5 अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगञ्च शंससि यज्रेय एकयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, कर्माचा त्याग करावा असे तू सांगतोस आणि पुन्हा कर्माचे अनुष्ठान करावे असेही तू सांगतोस. या दोहोपैकी खरोखर तुझ्या मताने जे श्रेयस्कर असेल ते मला निश्चयाने सांग. मग पार्थो श्री कृष्णा ते म्हणे, हा होय हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारू ये. मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, अहो हे असे कसे तुमचे बोलणे, यात एकवाक्यता असेल तर त्या संबंधी मनाने काही विचार करता येईल. मागा सकळ कर्माचा संन्यासू तुम्हीची निरोपिला होता बहुवसू तरी कर्मयोगी केवी अतिरसू ओखी तसा पुढती. सर्व कर्माचा त्याग करावा असे तुम्हीच मागे पुष्कळ रीतीने सांगितले होते, तर आता कर्मयोगाविषयीच्या भराला जास्त उत्तेजन का देता. ऐसे द्वे अर्थ हे बोलता आम्हा नेण तयांच्या चित्ता आपुलिये चाडे अनंता उमजूनो हे. श्री अनंता, असे दुटप्पी बोलले असता आमच्यासारख्या अल्पसमजुतीच्या लोकांच्या मनाला पाहिजे तसा उलगडा होत नाही. एके एक चारा ते बोधिजे तरी एक निष्ठची बोलिजे हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रति. ऐक, एक तत्व जर सांगावयाचे असेल तर एकच निश्चित सांगितले पाहिजे, हे तुम्हाला दुसऱ्यांनी सांगावयास पाहिजे काय. तरी याची लागी तुमते म्या राऊळासी विनविले होते जे हा परमार्थू ध्वनिते न बोलावा. एवढ्यासाठी मी आपल्यासारख्या श्रेष्ठांना विनंती केली होती की हे तत्वज्ञान वाळू उचंबितू ये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावी याची. ज्याचा शेवट शुद्ध असून ज्याचे फळ अचूक प्राप्त होते व ज्याचे अनुष्ठान सहजच सरळ होते. जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गू तरी बहुसाल सांडे तैसे सोकासना सांगडे सोहपे होय. ज्याप्रमाणे झोपेचे सुखात व्यत्यय न येता रस्ता तर पुष्कळ काटत जातो, अशा सुखकारक वाहनासारखा जो सोयीचा मार्ग असेल तो सांगा. येणे अर्जुनाचे निबोले देवो मनी रिझले मग होईल एके म्हणितले संतोष होनिया. ह्या अर्जुनाच्या बोलण्याने देव मनात खुश झाले, मग संतुष्ट होऊन म्हणाले, ऐक तसेही होईल. देखा कामधेनु ऐसी माये सदैव जया होये तो चंद्रही परिला आहे खेळावया. पहा, ज्या दैववानाला कामधेनुसारखी आई मिळते त्याला चंद्रपण तो सुद्धा खेळावयास मिळतो. पाहे पा शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूचे या आरता काय क्षीराब्दी दुधभाता देईजेची ना. हे पहा, श्री शंकरांनी प्रसन्न होऊन त्या उपमन्यूच्या इच्छेप्रमाणे त्याला दुधभाता करता क्षीरसमुद्र दिला नाही का. तैसा अवदार्याचा कुरुठा कृष्ण आपू जहालिया सुफटा का सर्व सुखांचा वसवटा तोची नेहावा. त्याप्रमाणे उदारपणाचे घर जो श्रीकृष्ण जो तो अर्जुनाच्या स्वाधीन झाल्यावर मग तो सर्व सुखाचे वस्तीस्थान का होऊ नये. एथ चमत्कारू कायसा गोसावी लक्ष्मीकांता ऐसा आता आपुलिया सवेसा मागावा की. यात आश्चर्य ते कसले,
लक्ष्मीकांतासारखा मालक मिळाला असता, आता आपल्याला हवे तसे त्याने का मागून घेऊ नये? म्हणून अर्जुने म्हणितले, ते हासोनी येरे दिधले, तेची सांगे न बोलिले काय कृष्णे. म्हणून अर्जुनाने जे मागितले ते श्रीकृष्णांनी प्रसन्न होऊन दिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीकृष्ण जे काय म्हणाले तेच मी सांगेन. श्री भगवानुवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरा उभो तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. श्रीकृष्ण म्हणाले, कर्माचा त्याग आणि कर्माचे अनुष्ठान ही दोन्ही श्रेयाला म्हणजे मोक्षाला कारणीभूत आहेत. या दोहोपैकी कर्मत्यागापेक्षा कर्मयोगच विशेष श्रेयस्कर आहे. तो म्हणे गा कुंती सुता, हे संन्यास योग विचारिता मोक्ष कर तत्वता दोन्हीही होती. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, हे संन्यास व कर्मयोग विचार करून पाहिले तर तात्विक दृष्ट्या दोन्ही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. तरी जाणा नेणा सकळा हा कर्मयोगू किर प्रांजळा जैसी नाम स्त्रिया बाळा तोय करणी. तरी पण जाणते नेणते या सगळ्यांना हा निष्काम कर्मयोग आचरण्याला सरळ आहे. ज्याप्रमाणे पाण्यातून तरुण जाण्याला स्त्रियांना व बालकांना नाव हे सुलभ साधन आहे, त्याचप्रमाणे भवसागरातून तरुण जाण्यास हा कर्मयोग साधन आहे. तैसे सारासार पाहिजे तरी सोपाहाची देखिजे येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. त्याचप्रमाणे सारासाराचा विचार केला तर हाच सोपा दिसतो. याने कर्माच्या संन्यासापासून मिळणाऱ्या फलाची प्राप्ती कष्टा वाचून होते. आता याची लागी सांगेन तुझ संन्यास याचे चिन्ह मग सहजे हे अभिन्न जाणसी तू. आता एवढ्या करिता मी तुला कर्म संन्यास करणाऱ्याचे लक्षण सांगेन, मग हे दोन्ही मार्ग सहजच एक आहेत असे तू जाणशील. ज्ञेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. हे महाबाहो अर्जुना, जो कशाचा द्वेष करीत नाही व कशाची इच्छा करीत नाही तो कर्मयोगी नित्य कर्म संन्यासीच जाणावा. द्वंद्वाने रहित असलेला तो बंधापासून सहज मुक्त होतो. तरी गेली याची सेन करी न पवता चाड न धरी जो सुनिश्चिळू अंतरी मेरू जैसा. तरी गतगोष्टीची जो आठवण करीत नाही, काही मिळाले नाही तर त्याची इच्छा धरीत नाही, जो मेरू पर्वताप्रमाणे अंतःकरणात अगदी अचल असतो. आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयांचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये मी आणि माझे यांचे स्मरणच राहिले नाही, अर्जुना, तो सदोदित संन्यासीच आहे असे तू जाण. जो मने ऐसा जाहला संगीतोची सांडिला म्हणून सुखे सुख पावला अखंडित. ज्याच्या मनाची अशी तयारी झाली त्याला संगत सोडून जातात, म्हणून त्याला शाश्वत सुखाची अनायासे प्राप्ती होते. आता गृहाधिक आघवे ते काही न लगे त्यजावे जे घे ते जाहले स्वभावे निसंगू म्हणून. अशा स्थितीत घर वगैरे सर्वांचा त्याग करण्याची काही जरुरी नाही, कारण त्यांची आसक्ती घेणारे जे मन तेच स्वभावता निसंग झाले आहे म्हणून. देखे अग्नी विझोनी जाये मग जे राखोंडी केवळू होये तैते कापुसे गिवसूये जिया परी. पहा, विस्तव विझून गेल्यावर मग जो राखेचा ढेपसा शिल्लक राहतो तेव्हा त्याला कापसामध्ये देखील ज्याप्रमाणे गुंडाळून ठेवता येते, तैसा असतेनी उपाधी ना कळी जे तो कर्मबंधी जयाची बुद्धी संकल्पू नाही. त्याप्रमाणे ज्याची बुद्धीत संकल्प नाही तो परिवारात असून सुद्धा कर्मबंधनात सापडत नाही. तैसा असतेनी उपाधी ना कळी तो कर्मबंधू म्हणून कल्पना जे सांडे तेची गा संन्यास उघडे या कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू. म्हणून ज्या वेळेला कल्पना सुटते त्याच वेळेला संन्यास घडतो. या कारणाने कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही सारखे आहेत.
सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. सांख्य व कर्मयोग भिन्न फल देणारे आहेत असे अज्ञ बोलतात, ज्ञानी बोलत नाहीत. सांख्य आणि कर्मयोग यापैकी एकाचे जरी योग्य अनुष्ठान केले तरी ते करणाऱ्याला दोहोचेही फल प्राप्त होते. आणि आणि सांखी जे पाविजे तेची योगी गमिजे म्हणून ऐक्यता दोही ते सहजे या परी. एरवी तरी अर्जुना, जे पूर्णपणे अज्ञानी आहेत ते सांख्य योग आणि कर्मयोग यातील भेद कसे जाणतील? एरवी तरी पार्था, जे मूर्ख होती सर्वथा ते सांख्य कर्म संस्था जाणती केवी. एरवी तरी अर्जुना, जे पूर्णपणे अज्ञानी आहेत ते सांख्य योग आणि कर्मयोग यातील भेद कसे जाणतील? सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती हे भिन्न. एरवी दीपा प्रती काही आनान प्रकाशू आहाती. ते स्वभावतच मूर्ख असतात म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात. नाहीतर प्रत्येक दिव्याचे प्रकाश काय निरनिराळे आहेत? पै सम्यक एके अनुभवे, जिही देखिले तत्व आघवे, ते दोन्ही तेही ऐक्य भावे मानिती गा. एकाचे चांगले आचरण करून ज्यांनी संपूर्ण तत्व समजावून घेतले ते दोघांनाही एकच रूपाने समजतात. यत्सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते, एकं सांख्यै च योगै च यः पश्यति स पश्यति. सांख्य मार्गाने जाणाऱ्यांना जे मोक्षरूपी स्थान प्राप्त होते तेच निष्काम कर्मयोगाने अनुष्ठान करणाऱ्यांनाही प्राप्त होते. सांख्य आणि कर्मयोग हे एक आहेत असे जाणणारा खरा ज्ञाता होय. आणि सांखी जे पाविजे तेची योगी गमिजे म्हणून ऐक्य त्या दोही ते सहजे या परी. आणि सांख्य मार्गाने जे मिळते तेच योगाने प्राप्त होते. अशा रीतीने या दोन मार्गात सहजच एकता आहे. देखे आकाशा आणि अवकाशा, भेदू नाही जैसा, तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो. पहा, आकाश आणि पोकळी यांच्यामध्ये ज्याप्रमाणे भिन्नता नाही त्याचप्रमाणे कर्मयोग आणि सांख्ययोग यांची एकता ज्याला पटलेली असते. तयासीची जगी पाहले आपणपणे तेनेची देखिले, जया सांख्य योग जाणवले भेदे विन. ज्याला सांख्य आणि कर्मयोग अभिन्नतेने पटले त्यालाच जगात उजाडेल ज्ञानप्राप्ती झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः, योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. हे महाबाहो, कर्मयोगा वाचून कर्मसन्यासाची प्राप्ती होणे दुष्कर आहे. फलनिरपेक्ष कर्मयोगाचे ठिकाणी रत असलेल्या मुनीला ब्रह्माची प्राप्ती तात्काळ होते. जे युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमथा वहिला पावे. अर्जुना, जो निष्काम कर्म करण्याची हातवटी ह्याच रस्त्याने मोक्षरूप पर्वतावर चढतो तो परमानंद रूपी शिखर त्वरेने गाठतो. येरा योग सती जया सांडे, तो वायाची का हव्यासी पडे, परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची. याहून दुसरा ज्याचे हातून कर्मयोगाचे अनुष्ठान होत नाही तो व्यर्थच संन्यासाच्या छंदात पडतो, परंतु त्याला संन्यासाची प्राप्ती केव्हाच घडत नाही. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय, सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. शुद्ध चित्त, जित देह, जितेंद्रिय व ज्याचा आत्मा सर्व भूतांच्या आत्मरूप झाला आहे असा निष्काम कर्मयोगाचे ठिकाणी रत असलेला मनुष्य कर्म करीत असला तरी त्यापासून अलिप्त असतो. जेणे भ्रांती पासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हारोनिया. ज्याने भ्रमापासून हिरावून घेतलेले आपले मन गुरु परदेशाने स्वच्छ करून आत्मस्वरूपात मुरवून ठेवले. जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. ज्याप्रमाणे समुद्रात मीठ पडले नाही तोपर्यंत ते मर्यादित असे असते,
मग ज्यावेळी समुद्राशी त्याचा योग होतो त्यावेळी ते समुद्रा एवढे होते. तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनी चैतन्य जाहले, तेणे एक देशीये परिव्यापिले लोकत्रय. त्याप्रमाणे संकल्पापासून दूर केल्यामुळे ज्याचे चित्त चिद्रूप झाले तो मर्यादित दिसला तरी त्याने तिन्ही लोक व्यापले आहेत असे समज. आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे, आणि करी तिन्ही आघवे तरी अकर्ता तो. आता करता कर्म कार्य हा त्रिपुटीचा व्यवहार स्वभावताच त्याचे ठिकाणी बंद पडतो, आणि यावर त्याने सर्व जरी केले तरी तो तत्वतः त्याचा कर्ता होत नाही. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्, पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपैश्वसन्, प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. पाहत असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, खात असता, चालत असता, झोप घेत असता, श्वास घेत असता, बोलत असता, देत असता, घेत असता, डोळ्यांची पापणी उघडीत असता, मिटत असता, इंद्रियांच्या अर्थाचे ठिकाणी इंद्रियांची प्रवृत्ती असते असे लक्षात आणून कर्मयोगाचे ठिकाणी रत असलेल्या व आत्म्याचे खरे स्वरूप जाणणाऱ्या तत्ववित मनुष्याने मी काही करीत नाही असे लक्षात ठेवावे. जे जे पार्थातया देही मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तृत्व कैचे काही पुरे सांगे. कारण अर्जुना, त्याच्या ठिकाणी मी देह अशी आठवणच नसते तर मग कर्तेपणा पोटचा तो तेथे राहील काय सांग. ऐसे तनु त्यागे विन अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. याप्रमाणे शरीराचा त्याग केल्याशिवाय अव्यक्त परमात्म्याचे सर्व स्वभाव त्या कर्मयोग्याचे ठिकाणी स्पष्टपणे अनुभवास येतात. एरवी आणिकाची परी तोही एक शरीरी असे अशी व्यापारी वर्ततू दिसे. एरवी तोही इतर लोकांप्रमाणे शरीरात असून सर्व व्यवहार करीत असताना दिसतो. तोही नेत्री पाहे, श्रवणी एक तू आहे, परी तेथीचा सर्वता नोहे नवल देखे. तो देखील इतर लोकांसारखा डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकत असतो, परंतु आश्चर्य पहा की तो त्या व्यवहारात मुळीच लिप्त होत नाही. स्पर्शासी तरी जाणे, परिमळो सेवी घ्राणे, अवसरोचित बोलणे तयाही आधी. तो इतरांसारखा स्पर्शासही समजतो, नाकाने गंधाचा अनुभव घेतो व समयोचित बोलण्याचा व्यवहारही त्याच्याकडून होतो. स्पर्श आहाराते स्वीकारी, त्यजावे ते परिहरी, निद्रेची या अवसरी निदीजे सुखे. आहाराचे सेवन करतो, टाकावयाचे ते टाकतो व झोपेच्या वेळेला समाधानाने झोप घेतो. आपुलेनी इच्छावशे तोही गा चालतू दिसे, पैसकळ कर्म ऐसे रहाटे कीर. तो आपल्या इच्छेनुरूप चालताना दिसतो, असे तो सर्व कर्माचे खरोखर आचरण करतो. हे सांगो काही एकैक देखे श्वासोश्वासाधिक, आणि निमिषोन्निमिष आदी करुणी. हे एक एक काय सांगावे पहा, श्वास घेणे व सोडणे आणि पापण्यांची उघडझाप करणे इत्यादी कर्मे. पार्था त्याचे ठाई हे अवघेची आथी पाही, परी तो करता नव्हे काही प्रीती बळे. अर्जुना, त्याचे ठिकाणी ही सर्वच असतात असे समज, परंतु तो आपल्या अनुभवाच्या सामर्थ्यावर यांचा करता मुळीच होत नाही. पार्था, जे भ्रांती जैसे सुतला ते स्वप्न सुखे भूतला, मग तो ज्ञानोदयी चेईला म्हणून या. ज्या वेळेला भ्रांती रूप अंतरुणावर झोपला होता त्यावेळी स्वप्नाच्या सुखाने घेरला होता, मग तो ज्ञानाचा उदय झाला असताना जागा झाला म्हणून तो आपल्याला करता समजत नाही. ब्रह्मण्याधाय कर्माणि
संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. ब्रह्माची ठिकाणी कर्मे अर्पण करून फलाची आसक्ती टाकून जो कर्मे करतो तो कमलपत्र जसे मण्यापासून अलिप्त असते तसा पापापासून अलिप्त असतो. आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती आपुललिया अर्थी वर्तत आहाती. आता चैतन्याच्या आश्रयाने सर्वेंद्रियाच्या वृत्ती आपापल्या विषयाकडे धाव घेत असतात. दीपाचे नि प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्म जात तैसे योगयुक्ता. दिव्याच्या उजेडावर ज्याप्रमाणे घरातील व्यवहार चालतात त्याचप्रमाणे ज्ञानाच्या आश्रयाने योगयुक्तांची सर्व कर्मे देहात चालतात. जो कर्मे करी सकळे परी कर्म बंधा नाकळे जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. ज्याप्रमाणे कमलाचे पान पाण्यात असून पाण्याने लिप्त होत नाही त्याचप्रमाणे तो सर्व कर्मे करतो परंतु धर्माधर्म रूप कर्मबंधाने आकळला जात नाही. कायेन मनसा बुद्धिया केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये. केवळ शरीराने मनाने बुद्धीने आणि इंद्रियांनी कर्मयोगी फलासक्ती टाकून कर्म करतात म्हणून त्यांची चित्तशुद्धी होते. ते अहंकार विरहित कर्मे करीत असतात म्हणून ते कर्म करीत असूनही शुद्ध असतात. देखे बुद्धीची भाषा नेणीजे मनाचा अंकुर नुदेजे ऐसा व्यापारू तो बोलिजे शारीरुगा. पहा, जे कर्म बुद्धीला समजण्याचे पूर्वी व मनात विचार उद्भवण्याच्या अगोदर होते त्या व्यवहाराला कायिक व्यवहार म्हणतात. हेच मराठे परियेशी तरी बाळकाची चेष्टा जैशी योगी ये कर्मे करीती तैशी केवळा तनु. हेच स्पष्ट पाहिजे असेल तर ऐक. ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाची हालचाल असते त्याप्रमाणे योगी केवळ शरीरानेच कर्म करतात. मग पांच भौतिक संचले जेव्हा शरीर ऐसे निदेले तेथ मनची रहाटे एकले स्वप्नी जेवी. हे पाच भूतांचे बनलेले शरीर ज्या वेळेला झोपलेले असते त्या वेळेला ज्याप्रमाणे एकटे मनच स्वप्नात व्यवहार करते. नवल एके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा देहा होऊने दी उजगरा परी सुख दुःखे भोगी. अर्जुना, एक आश्चर्य पहा, या वासनेचा विस्तार केवढा आहे. ती देहाला जागे होऊ देत नाही पण सुखदुःखाचा भोग भोगविते. इंद्रियांच्या गावी नेणीचे ऐसा व्यापारू जो निपजे तो केवळ गा म्हणजे मानसाचा. इंद्रियांना ज्याचा पत्ता नसतो असे जे कर्म उत्पन्न होते त्यास केवळ मानसिक कर्म म्हणतात. योगी तो ही करीती परिकर्मे तेणे न बांधिजिती जे सांडिली आहे संगती अहम भावाची. योगी तेही कर्म करतात पण ते त्या मार्गाने बांधले जात नाही कारण त्यांनी अहंकाराची संगती टाकलेली असते. आता जहालिया भ्रमतः जैसे पिशाचाचे चित्त मग इंद्रियांची चेष्टित विकळू दिसे. आता ज्याप्रमाणे भूतांचा संचार झाल्यामुळे चित्त भ्रमाच्या स्वाधीन झाल्यावर मग संचार झालेल्या माणसाच्या इंद्रियांच्या क्रिया अमेळ दिसतात. स्वरूप तरी देखे आळविले आईके शब्द बोली मुखे परिज्ञान नाही. त्यास रूप तर दिसते हाका मारलेले ऐकू येते तो तोंडाने शब्दांचा उच्चारही करतो परंतु हे सर्व केल्याची त्यास जाणीव नसते. हे असो काजे विन जे जे काही कारण ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे. हे राहू दे, तो प्रयोजना वाचून जे काही करतो ते सर्व केवळ इंद्रियांचे कर्म आहे असे समज. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते ओळख अर्जुना ते म्हणे हरी. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, सर्व ठिकाणी जाणण्याचे जे काम आहे ते खरोखर बुद्धीचे आहे असे ओळख. ते बुद्धी धुरे करुनी कर्म करीती चित्त देऊनी परिते नष्कर्म्यापासून मुक्त दिसती.
ते बुद्धीच्या प्रामुख्याने मनपूर्वक कर्मे करतात, पण ते कर्मयोगी नैष्कर्म्य स्थितीत प्राप्त झालेल्या पुरुषांपेक्षाही मुक्त दिसतात. जे बुद्धीचे ठाऊनी देही तया अहंकाराची सेची नाही, म्हणून कर्मेची करिता पाही चोखाळले. कारण त्यांच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत कोठेही अहंकाराचे स्मरणच नसते, म्हणून अशा कर्माचे आचरण करीत असताही ते शुद्धच असतात असे समज. अशा करी ते नवीन कर्म तेची ते निष्कर्म, हे जाणती सवर्म गुरुगम्य जे. अर्जुना, कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेले जे कर्म तेच निष्कर्म होय, ही गुरुकडून मिळणारी मर्माची गोष्ट प्राप्त स्वरूप समजतात. आता शांतरसाचे भरिते सांडित आहे पात्राते, जे बोलणे बोला परोते बोलवले. आता शांतरसाचा पूर मर्यादा सोडून उचंबळत आहे, कारण बोलण्याच्या पलीकडील गोष्टीचे व्याख्यान करता आले. एक इंद्रियांचा पांगू जया पिटला आहे चांगू, तयासीची आथी लागू परिसावया. ज्याच्या इंद्रियाविषयीचा पराधीनपणा चांगल्या तऱ्हेने नाहीसा झालेला आहे, त्यांना हे ऐकण्याची योग्यता आहे. हा असो अतिप्रसंगू न संडीपा कथा लागू, होईल श्लोक संगती भंगू म्हणून या. हे विषयांतर करणे पुरे, कथेचा संबंध सोडू नकोस, कारण तसे करण्याने श्लोकांच्या संगतीचा बिघाड होईल. जे मना आकळिता कुवाडे, घागुसिता बुद्धी नातुडे, ते दैवाचे निसुरवाडे सांगवले तुझ. जे मनाने आकलन करणे कठीण आहे, घासाघीस केली तरी बुद्धीला जे प्राप्त होत नाही, ते दैवाच्या अनुकूलतेने तुला सांगता आले. जे शब्दातीत स्वभावे, ते बोलीची जरी फावे, तरी आणिके काय करावे सांगे कथा. जे स्वभावतः शब्दाच्या पलीकडे होते, ते बोलण्यात जर सापडले तर इतरांचे काय प्रयोजन. तेव्हा तू श्री कृष्णार्जुन संवादाची चाललेली कथा सांग. हा आरती स्वभावे, ते बोलीची जरी फावे, तरी आणिके काय करावे सांग कथा. शेषू श्रोतयांचा जाणोनी दास निवृत्तीचा, म्हणे संवादू तया दोघांचा परिसोनी परिसा. श्रोत्यांची अशी अतिशय उत्कंठा जाणून निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कृष्ण आणि अर्जुन या दोघात चाललेले संभाषण एवढा वेळ ऐकले ते लक्षात घेऊन यापुढे ऐका. थांबू आता आपण. 70 श्लोक झालेत ना, पूर्ण 70 ओव्या झालेल्या आहेत. हो हो. पसायदान म्हणायचं ताई. हो दादा बोलतील. हा दादा बोलतील. दादा सांगणार आहेत. हा नाही, पसायदान होऊन जाऊ द्या. बर म्हणायचं ताई. हो हो होय होय म्हणा ते. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जा विश्वस्वधर्म सूरी पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेघ जे अलांछन
मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोके दृष्टादृष्ट विजये होवावे जे एथ म्हणी विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. जय श्री कृष्ण. वा, छान वाचन झालं ताई. खूप छान वाचन केलं. स्पष्ट, स्वच्छ, खणखणीत एकदम व्यवस्थित. म्हणजे आपल्या भगवद्गीतेचे श्लोकही खूप छान म्हटलेत आपण. हा. आजचा हा जो 5वा अध्याय आहे याच्यामध्ये साधारणपणे जो विरक्त संन्यासी योग मार्गाने चालण्याचं ठरवतो तो ज्ञानेंद्रियाने जे कर्म केलेले आहेत तेही मी करत नाही असा त्याचा भाव असतो. म्हणजे कानाने ऐकतो, डोळ्यांनी पाहतो, नाकाने श्वास घेतो, जिभेने चव घेतो, हे सुद्धा मी करत नाही अशी ज्याची भावना असते तो योग मार्गाने जाणारा तत्ववेत्ता किंवा ज्ञान मार्गाने जाणारा. आणि जे कर्मठ वैदिक असतात ते कर्मानुष्ठान करतात पण त्यामध्ये फळाची अपेक्षा ठेवत नाही. कर्मानुष्ठान जे जे त्यांचं नित्य नैमित्तिक आचरण स्वधर्मानुसार त्यांना उद्बोधले गेलेले आहे, सांगितले गेलेले आहे, त्याप्रमाणे फळाची अपेक्षा न ठेवता ते कर्म यथास्थित स्वच्छपणे नियतपणे म्हणजे नित्य नेमाने करत राहतात. त्यांची चित्तशुद्धी होऊन शेवटी फलप्राप्ती त्यांना तीच होणार असते जी ह्या योग मार्गाने जाणाऱ्या तत्ववेत्यांना किंवा ज्ञानी पुरुषांना किंवा ज्ञान मार्गाने जाणाऱ्या सांख्यांना होणार असते. दोघांची फलप्राप्ती एकच आणि दोघांच्याही एकमेकांना सहयोग असतोच. म्हणजे कर्म करणाऱ्यालाही योग साधावाच लागतो. त्याला नित्य नैमित्तिक करण्यासाठीच जे योग आहे तो साधावाच लागतो. नित्य नियमाचा योग त्याला साधावा लागतो. तर याला कर्माचा योग साधावा लागतो जो योग मार्गाने जाणार असतो. सूक्ष्मसा फरक आहे फक्त. त्यांची दोघांची फलप्राप्ती एकच आहे असं आतापर्यंतच जे 10-11 श्लोक मार्गदर्शन भगवंतांनी केलेलं आहे त्याचा हा थोडक्यात निघालेला अगदी माझ्या अल्पबुद्धीला जे समजून आला तो मी सांगण्याचा प्रयत्न केला. यावर आणखीन रामदास दादा म्हणा किंवा इतरही कोणी, कीर्तिताई, तुम्हालाही असं जर वाटलं की मी सांगू शकते तर तुम्ही पण बोलू शकता. म्हणजे जे काय तुम्ही वाचलंय ते तुम्ही सांगू शकता किंवा नाही रामदास दादा, दादा. मी काय सांगणार. हा, म्हणजे वाचनातून हा अर्थबोध झाला मला असं बोलू शकता. म्हणजे जर तुम्हाला सहज कुठलंही दडपण न घेता बोलता येत असेल, दडपण येत असेल तर तसं काही हे नाही, सक्ती नाही. रामदास दादा आहेत का आज? आहेत आहेत. एक मिनिट, मी अनम्यूट करत आहे. हा, नमस्ते दादा. ताई, आपलं वाचन खूप छान झालं. फक्त म्हणजे मला एक मनात आलेला विचार मी सांगू इच्छितो इथं. म्हणजे पहिली गोष्ट, आपण वाचन करतो चांगले आहे, फक्त वाचन फक्त वाचण्यासाठी आपण करायला नको असं माझं प्रत्येकाला सल्ला आहे. वाचन केल्यानंतर त्या ओळीचा अर्थ किंवा त्या शब्दांचा अर्थ आपल्याला समजणं हे खूप महत्वाचं आहे. कारण जर का आपण हे तिन्ही म्हणजे अध्याय पाहिले, म्हणजे 3रा 4था आणि म्हणजे ज्ञान कर्मसन्यास योग, कर्मयोग आणि ज्ञान कर्मसन्यास, हे तीनही म्हणजे समजायला कठीण आहेत. आत्ताचे जे ओळ्या आपण आज वाचल्या त्या म्हणजे पहा, म्हणजे एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे की सांख्य योग. सांख्य म्हणजे काय? की सांख्य म्हणजे संख्या, म्हणजे काय? ज्या मोजता येतात त्या.
आणि सांख्ययोगामध्ये महत्वाची 24 अशी सूत्र सांगितलेली आहेत. आणि कपिल मुनी त्याचे जनक आहेत. कपिल मुनी म्हणजे हे स्वतः भगवंताचेच अवतार मानले जातात. सांख्ययोग हा पुरुष प्रकृती याविषयी सांगतो. कर्मयोग करताना 3 म्हणजे महत्वाच्या गोष्टी आपल्याला इथे सांगितलेल्या आहेत. म्हणजे कर्म कशाला म्हणायचं, विकर्म कशाला म्हणायचंय, बरोबर, अकर्म नैष्कर्म्य कशाला म्हणायचंय. त्याच्याशिवाय ह्या तिन्ही गोष्टींचा म्हणजे आपण सर्वांनी सखोल विचार करावा यासाठी मी फक्त सांगतोय. आणि त्या खूप म्हणजे काय खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे असं त्या तुम्ही लाईटली घेऊ नका, म्हणजे किंवा वरवर पाहू नका, म्हणजे ते वरवर फक्त पाणी पाहिल्यासारखं होईल तुम्हाला. काही जे काही कर्म सांगितलीत, म्हणजे लहान मुलाचं उदाहरण दिले, किती सुंदर उदाहरणं दिलीत माऊलींनी, की लहान मूल फक्त त्याचं शरीराची हालचाल करेल, पण त्याच्या मनामध्ये कुठलेच विचार नसतात किंवा त्याच्या बुद्धीने कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये, बरोबर, म्हणजे निरागस असा आहे. तसंच योग्यांचं आहे. योगी जो करतोय म्हणजे तो जे काही कर्म करतो, पहा आपलं कर्म हा शब्द क्रू या धातूपासून आला. क्रू म्हणजे काय, आपण एखादी गोष्ट करतो, कुठलीही गोष्ट होण्याआधी त्याची इच्छा किंवा त्याची सर्वात आतमध्ये आपल्या आत्म्याला, जीवात्म्याला ते तसं वाटावं लागतं की मला हे हवं, मला ते करायची इच्छा, संकल्प तयार होतो, त्याला संकल्प असं म्हणतात. तो संकल्प आल्यानंतर मनामध्ये विचार यायला सुरुवात होते किंवा मला कुठले कुठले मार्ग आहेत. म्हणजे आता एकदम सोपं उदाहरण देतो की मला आता भूक लागली, मला काय तांदूळ आणि उडीद पासून बनवलेला एक पदार्थ खायचा आहे, बरोबर, असा फक्त एक संकल्प आला. मग मनामध्ये विचार काय काय ऑप्शन काय काय येऊ शकतात पहा. म्हणजे मी एकदम सोपं करायचा प्रयत्न करतोय की मी त्या तांदूळापासून आणि उडीद डाळीपासून इडली बनवू शकतो, बरोबर, किंवा मी डोसा बनवू शकतो, किंवा मी अजून काही दुसरा पदार्थ त्याच्यापासून बनवू शकतो. त्याच्या पुढचा मनाचा विचार काय येईल की बाबा मला इडली चटणी बरोबर खायला आवडेल, मला इडली एका विशिष्ट सांबार बरोबर खायला आवडेल. हे मनातले विकल्प तयार झाले, बरोबर, म्हणजे अनेक ऑप्शन्स, त्याला असं म्हणतो की अनेक ऑप्शन्स तयार झाले. मग बुद्धी काय करेल की बुद्धी त्याच्यावर निर्णय करेल की बाबा नाही, मला म्हणजे त्याला असं म्हणतात की उडीद डाळ आणि तांदूळ ही पारमार्थिक सत्ता आहे. म्हणजे शंकराचार्य काय म्हणतात की सर्वांसाठी समानच आहे, म्हणजे हे घटकच आहेत. म्हणजे तुम्ही काही खा, म्हणजे इडली खा, डोसा खा किंवा काही खा, पारमार्थिक दृष्टिकोनातनं ते तांदूळ आणि उडीदच आहेत. बरोबर आहे. जेव्हा व्यावहारिक सत्तेवर तुम्ही आलात किंवा त्या मनामध्ये आलात, तेव्हा मात्र त्याची विकल्प तयार झाले. म्हणजे अनेक विकल्प तयार झाले. मग मला फ्राईड इडली आवडेल, मला सांबार बरोबर आवडेल, मला चटणी बरोबर आवडेल, बरोबर, इडलीचे पण वेगळे प्रकार झाले. मग बुद्धी निर्णय करेल आवडीनुसार. आता कुठली गोष्ट आली मनामध्ये, आवड आली, नाही मला चटणीच बरोबरच इडली आवडते, मला सांबार बरोबरच इडली आवडते, बरोबर. मग आता बुद्धी निर्णय म्हणजे आवड तयार होते मनामध्ये. माणसाचं मन कसं काम करतं हे समजून सांगतोय मी बारकाईने.